सुट्टीच्या दिवशी मम्मीला कन्व्हिन्स करून मी आणि मम्मी निघालो घे बराडीच्या एक्झिबिशनला. आणि कितीही ठरवलं लवकर घरातून निघायचं तर नेहमीप्रमाणे लेट झाल्यामुळे ट्रेन सुद्धा आमची गेली. आणि तसं पण आम्हाला काही घाई नव्हती पोचायची. ट्रेन येईपर्यंत आम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करत होतो. आणि क्लायमेट तर ना पावसासारखं झालेलंच, पण 2च मिनिटात पाऊस आला आणि पूर्ण स्टेशनचं वातावरणच चेंज झालं यार. मस्त दिसत होतं. आणि ना जेवढं पनवेलवरून सानपाड्याला यायला वेळ लागला नसेल ना, तेवढा आम्हाला ऑटो भेटण्यात वेळ लागला. आणि एक ऑटो भेटल्याने आम्ही पोहोचलो घे बरारेच्या एक्झिबिशनमध्ये. आणि मी ना ह्याच्या पहिला सुद्धा खूप एक्झिबिशन्स अटेंड केलेत, पण मी कधी व्हिडिओज नाही काढले. फर्स्ट टाईम काढत होती. आणि ना इथे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं होतं आणि जर तुम्ही घे भरारीला फक्त फॉलो जरी केलत ना, तुम्हाला नथ भेटत होती. मी आणि मम्मी दोघींनी सुद्धा केलं. आणि स्टाईल बाय अप्रामधून मम्मीला साडी घ्यायचीच होती. पण ना आम्ही खूप कन्फ्यूज होतो, ही घेऊ की ही घेऊ? पण खूप विचार करून एक साडी आम्ही फायनल केली आणि घेतली. आणि अजून सुद्धा स्टॉल मी एक्सप्लोअर केले. आणि इथे ना मस्त मॅग्नेट भेटत होते, पण जे स्टेशन पाहिजे तेच भेटत नव्हतं. इथे ना खूप सारे स्टॉल्स होते. आम्ही ना इथून ज्वेलरीज घेतली. मी कायमच घेत असते. आणि आम्ही जातच होतो. तिथे ना मला एक कुर्तीज दिसले. खूप युनिक युनिक कुर्तीज होते. हे वाले नाही, मी दाखवले नाहीत, पण मी 3 घेतले. आता एवढी शॉपिंग करून सुद्धा माझं मन नाही भरत आहे, की मी झोडिओमध्ये पण गेले. मला एक ना सिंपल ब्लॅक टी-शर्ट घ्यायचा होता. पण मी खूप कन्फ्यूज होत होती, हा घेऊ की हा घेऊ? मी दोन्ही पण घेतले. आणि इथून निघालो आम्ही आता वाशीला जायला. तर काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. आणि ना आम्ही शबरीमध्ये आलेलो, थोडंफार खाल्लं आणि इथून निघालो. आणि म्हणूनच मी घरातून बाहेर नाही पडत. बिकॉज काहीही रिझन नसताना मी शॉपिंग करत असते. आता रेनी सीझन चालू आहे म्हणून मी मस्त फुटवेअर पण घेतले. त्यांना आम्ही एवढी शॉपिंग केली, एवढी पॅक झालेली ना आमच्याकडे. आम्ही ट्रेनने नाही गेलो, आम्ही डायरेक्ट ओला केल्याने घरी निघालो. आणि काय सुंदर व्ह्यू माझ्याकडून कॅप्चर झालाय, मस्त वाटतंय. आणि आता एवढं दिवसभर फिरले तर पिंपल्स येणार नाहीत असं होणारच नाही. स्किन केअर करते आणि झोपते. बाय.